मित्रहो, कालच्या आपल्या व्हिडिओमध्ये मी असं म्हटलं होतं की कोकाटेंचं करायचं काय असा प्रश्न हा देवेंद्र फडणवीस अजित पवार यांना पडलेला होता आणि त्याच माणिक कोकाटे यांच्या बाबतीत महत्त्वाचा निर्णय काल संध्याकाळी झाला होता। संध्याकाळी आपण त्याच्यावरती व्हिडिओ करणार होतो, पण त्यातले आतले आणखी काही कंगोरे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडा वेळ देणं गरजेचं होतं आणि त्यानुसार आज मी आपल्याला सांगणार आहे की एक उत्तम पॉलिटिकल डील असं ज्याचं वर्णन करू शकतो अशा पद्धतीचे बदल फडणवीस आणि पवार यांनी घडवून आणलेले आहेत। आता हे जे बदल घडलेले आहेत मंत्रिमंडळामध्ये, या बदलाचं एक प्रमुख कारण काय आहे तर अजित पवार हे देवेंद्र फडणवीस यांना हव्या असलेल्याच गोष्टी करतायत आणि घडवून आणतायत। पण त्याच वेळेला दिल्लीत गेलेले एकनाथ शिंदे हे अमित शहांना अभिप्रेत असलेल्या गोष्टी करतायत आणि त्यामुळे हा जो वाईस वर्सा महाराष्ट्राच्या राजकारणातला नेमका राजकीय खेळ आहे तो काय आहे हे मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात समजावून सांगणार आहे। नमस्कार मित्रो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र। मित्रहो, जसं मी आपल्याला म्हटलं तसं काल आपण म्हटलं होतं की देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना प्रश्न पडला की माणिक कोकाटेंचं करायचं काय। राज्याचे कृषी मंत्री असलेले माणिक कोकाटे यांनी विधान परिषदेच्या सभागृहात बसून 24 मिनिटं आपल्या हातातल्या फोनवर जंगली रमीचा डाव मांडला। ते रमी खेळत होते आणि त्याची जी दृश्य आहेत ती दृश्य रोहित पवार, संजय राऊत अशा नेत्यांनी समाज माध्यमांवर प्रसारित केली आणि त्यातून प्रचंड मोठा गदारोळ झाला। आता त्या आधीच माणिक कोकाटे असं म्हणाले होते की सरकार भिकारी आहे। प्रश्न असा आहे, शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन घेतं, शेतकऱ्यांना 1 रुपया देत नाही आम्ही, शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन, म्हणजे भिकारी कोणी शासन आहे। या अशा वेगवेगळ्या वादांमुळे अडकलेले माणिक कोकाटे यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढावं यासाठी एक खूप मोठा रेटा विरोधी पक्षाकडून सुरू होता आणि त्याच वेळेला माध्यमांमधून आणि राजकीय जाणकारांकडून, समीक्षकांकडून, सर्वसामान्य जनतेकडून आणि शेतकऱ्यांकडून सुद्धा हा रेटा सुरू होता। पण विरोधी पक्षांना यश येऊ द्यायचं नाही या एका गोष्टीसाठी फडणवीस आणि पवार यांना एक पर्याय शोधून काढायचा होता आणि मग आता माणिक कोकाटे यांचं जे पद आहे ते काढून घेऊन त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढायचं अशा पद्धतीचा एक पहिला प्रयत्न समोर आला होता। पण तो प्रयत्न फारसा यशस्वी होऊ शकला नाही। याचं कारण काय तर याचं कारण एक आहे, छगन भुजबळ यांना डावलून माणिक कोकाटे यांना मंत्रिपद देण्यात आलं होतं। छगन भुजबळ हे प्रचंड नाराज होते, आजही ते अजित पवार यांच्यावर नाराजच आहेत। ते मनापासून मोकळेपणानं सरकारमध्ये नाहीत। त्यांची गरज म्हणून किंवा त्यांना जी काही ऍडजस्टमेंट करायची आहे त्या ऍडजस्टमेंटचा भाग म्हणून ते आत्ता भुजबळ हे मंत्रिमंडळात आहेत आणि अशा भुजबळांना एक वेगळा कांगावा करण्यासाठी किंवा प्रसार माध्यमांमधून बातम्यांची पेरणी करण्यासाठी एक आयता विषय मिळू शकला असता, तो त्यांना द्यायचा नव्हता। याचं कारण काय तर माणिक कोकाटे हे अजित पवारांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्या बरोबर राहिले होते आणि त्यामुळे माणिक कोकाटे यांना, कारण कोकाटे आहेत मराठा आणि त्यामुळे या संपूर्ण भागामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये मराठा, वंजारी आणि या ओबीसींचा जो काही खूप मोठा फॅक्टर आहे त्यातही मागासवर्गीय, या सगळ्या गोष्टींचा विचार करत जी राजकीय समीकरणं मांडायची होती ती मांडण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे। आता देवेंद्र फडणवीसांना काय अभिप्रेत होतं तर एक तर माणिक कोकाटेंना बाहेर काढून आपण एक खमके मुख्यमंत्री आहोत हे दाखवण्याचा देवेंद्र फडणवीसांचा प्रयत्न होता। तो यशस्वी झाला का त्याचं उत्तर नाही असं आहे। आता तो यशस्वी कधी होणार त्याचंही आता या क्षणाला आपल्याकडे उत्तर नाहीये। देवेंद्र फडणवीसांनी काय केलं तर खात्यांची अदलाबदली करायला भाग पाडली। त्यामुळे शेतकऱ्यांना एक असा संदेश दिला गेला की तुमच्या खात्याला किंवा तुमच्या कामाच्या बाबतीत, तुमच्या मंत्रालयाच्या बाबतीत जो नेता गंभीर नाहीये किंवा ज्याच्याकडे गांभीर्य नाहीये
त्याला त्या पदावर ठेवलं नाहीये किंवा ठेवणार नाहीये. आता हे करताना सगळ्यात आधी कोणाला विचारलं गेलं होतं तर साताऱ्याच्या मकरंद पाटील यांना. मकरंद पाटील यांनी हे मंत्रिपद घ्यायला नकार दिला. त्यांची कारण काही वेगळी असतील पण त्यांनी नकार दिला, ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. मग आता अजित पवारांना हे मंत्रिपद आपल्या जवळच्याच माणसाकडे ठेवायचं होतं. त्यासाठी मग चर्चेत आले ते दत्ता मामा भारणे. आता दत्ता मामा भारणे हे इंदापूर मधून निवडून येतात. पुणे जिल्ह्यात त्यांचा मतदारसंघ आहे. अजित पवार यांचे ते निकटवर्तीय समजले जातात. आणि सगळ्यात महत्वाचं काय तर दत्ता भारणे हे स्वतः आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आहेत. अगदी सरळ सांगायचं तर श्रीमंतही आहेत, पण त्यांना आपल्या श्रीमंतीचा, आपल्या विजयाचा, आपल्या नेतृत्वाचा कुठेही माज नाहीये. आणि त्यामुळे शेताच्या बांध्यावर असो किंवा अगदी एखाद्या शेततळ्याच्या किनाऱ्यावर असो, कुठेही जाऊन त्या शेतकऱ्यांच्या समस्या असतील किंवा तिथल्या नागरिकांच्या समस्या असतील या समजून घेण्याचं काम दत्ता मामा भारणे करत असतात. आता यांना दिलं होतं क्रीडा मंत्रालय. आपल्याकडे क्रीडा मंत्रालयाला फारसं प्रतिष्ठेने पाहिलं जात नाही. आणि त्यामुळे आता एका बाजूला बघा आपल्याकडे मित्रहो किती मोठा विरोधाभास आपल्या राज्यात आहे बघा. नागपूरच्या दिव्या देशमुखने जॉर्जियामध्ये विश्व बुद्धिबळ जिंकून आपल्याच देशाच्या प्रथम मानांकित असलेल्या कोनेरू हम्पीला हरवलं आणि जागतिक विजेतेपद मिळवलं. तिला गुरुवारी राज्य सरकारने 3 कोटी रुपये जाहीर केले. हे इतकं मोठं अजिंक्यपद आहे, इतका मोठा लौकिक एका आपल्याच सुवर्ण कन्येला मिळतोय. आणि त्यावेळेला क्रीडा खातं जे आहे देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधलं ते एका निष्क्रिय मंत्र्याकडे देण्याचा घाट घालण्यात आलेला आहे. आता हे जे क्रीडा खातं आहे हे दत्ता भारणे यांना सुद्धा आवडत नव्हतं. त्यांनी तर सुरुवातीचे काही महिने या खात्याचा कार्यभार सुद्धा स्वीकारला नव्हता. अत्यंत निराशेने आणि नाराजीने त्याने या खात्याचं कामकाज सुरू केलं होतं. आता हे खातं कोणाकडे आलंय? हे खातं आलंय जे दत्ता भारणेंकडे होतं ते आलंय माणिक कोकाटेंकडे. आणि माणिक कोकाटेंचं कृषी खातं हे दत्ता भारणेंकडे दिलं गेलेलं आहे. आता हे सगळं होत असताना दत्ता भारणे हे आहेत ओबीसी, ते धनगर समाजाचे आहेत. आणि त्यामुळे आपण ओबीसींसाठी काही करतोय हा एक मेसेज देण्याचा प्रयत्न सुद्धा अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे. जेव्हा एकनाथ शिंदे हे दिल्लीत होते त्यावेळेला इथे ही घटना घडली आणि हे सगळं समोर आलेलं आहे. आता याच्यातून 2 गोष्टी काय झाल्या तर मी जे सुरुवातीला एक विधान केलं होतं की फडणवीसांना जे हवंय तेच अजित पवार करतायत. आणि याला मी सुरुवातीलाच बेस्ट पॉलिटिकल डील असं म्हटलेलं होतं. याचं कारण काय झालं, एकतर कोकाटे पण सुरक्षित राहिले, विरोधी पक्षांना असं फील गुड मिळालं की आम्ही कृषी मंत्र्याला बदलून टाकला. कृषी मंत्री म्हणून कोण आलं? दत्ता भारणे आले. दत्ता भारणे कोण आहेत? ओबीसी आहेत, अजित पवारांचे निकटवर्ती आहेत आणि ते आपल्या खात्यावर नाराज होते. त्यामुळे दत्ता भारणे खुश, मंत्रिमंडळातून बाहेर गेले नाही म्हणून कोकाटे खुश, आणि कोकाटेंना बदललं, त्यांचं खातं काढून घेतलं म्हणून विरोधी पक्ष खुश. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता कोकाटेंना बदललंय, आता पाळी शिंदेच्या मंत्र्यांची, असं म्हणून शिंदेंवर प्रेशर आणता येतंय फडणवीसांना. त्यासाठी फडणवीस सुद्धा खुश. छगन भुजबळ यांना आनंद साजरा करता येणार नाही म्हणून अजित पवार सुद्धा खुश. मित्रहो, महाराष्ट्राचं राजकारण हे प्रत्येकाला फीलगुड होण्यासारखं केलं जातंय, पण त्याच वेळेला राज्यातली जनता मात्र वेगवेगळ्या समस्यांनी ग्रासलेली आहे, वेगवेगळ्या अडचणींचा सामना करते. राज्यावरच्या कर्जाचा बोजा वाढत चाललेला आहे. एका बाजूला शेतकऱ्यांच्या समस्या आहेत, वेगवेगळ्या समस्यांनी राज्यातला नागरिक महागाईच्या झळांपासून ते अगदी शालेय शिक्षणापर्यंतच्या समस्याने ग्रासलेला आहे. आणि नेते मात्र स्वतःला हवं तेच करण्याचा किंवा आपल्याला आणि आपल्या पक्षाला आनंद मिळेल हेच करण्यामध्ये मशगूल आहेत. आता काही लोक असं म्हणत होते की शिंदे दिल्लीत गेलेत. मित्रहो, जाता जाता मला आपल्याला एकच सांगायचंय, शिंदे ना दिल्लीत राजकीय घडामोडींसाठी गेले होते, ना पक्षाच्या निशाणीसाठी गेले होते, ना वकिलांना भेटण्यासाठी गेले होते. याच्या पलीकडेही एका मोठ्या नेत्याचं दिल्लीत काम निघू शकतं. दिल्ली देशाची राजधानी आहे. अमित शहा यांना सुद्धा
शिंदे भेटलेले नाहीत। रात्री उशिरा त्यांचं मुंबईमध्ये आगमन झालेलं आहे। काही माध्यमांमधून असं सांगितलं जात होतं की ते अमित शहाची भेट घेणार, ते विनोद तावडेंची भेट घेणार, पण यातल्या कोणत्याच कारणासाठी शिंदे दिल्लीत गेले नव्हते। आणि त्यामुळे इथे शिंदे मुंबईत नसताना किंवा राज्यात नसताना अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांनी जे घडवलेलं आहे किंवा जे घडवून आणलेलं आहे त्याच्यामुळे कळत नकळत एकनाथ शिंदे यांच्यावरचं प्रेशर वाढवण्यामध्ये देवेंद्र फडणवीस यशस्वी झालेले आहेत। देवेंद्र फडणवीसांना जे हवंय, काय हवंय त्यांना, तर शिंदे सतत आपल्या कामाच्या, आपल्या वेगवेगळ्या चालींच्या किंवा आपल्या व्यूहरचनेच्या तणावाखाली राहिले पाहिजेत, ही फडणवीसांची गरज आहे। ती गरज कोण पूर्ण करतंय, तर ती गरज पूर्ण करतायत अजित पवार। आणि एकनाथ शिंदेंना जे काही राजकारण करायचंय ते राजकारण अमित शहा यांना सुखावेल, अमित शहा यांना आनंद मिळेल किंवा अमित शहा सांगतील तेच राजकारण हे एकनाथ शिंदे यांना करायचंय। आणि त्यामुळे या संपूर्ण माणिक कोकाटे हा या सत्तेच्या राजकारणातला एक छोटा प्यादा आहे असं आपण समजू शकतो। पण या एका छोट्या प्याद्याच्या अनुषंगाने या सगळ्या मोठ्या नेत्यांनी आपल्याला हवा असलेला स्कोर करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि त्यामुळेच आता फडणवीस पुढची विकेट कोणाची घेणार याच्याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत। डेंजर झोन मध्ये कोण आहे, तर मित्र हो, डेंजर झोन मध्ये सगळ्यात पहिल्या क्रमांकावर आहेत संजय शिरसाट, त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहेत संजय राठोड आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत योगेश कदम। योगेश कदम यांना कदाचित देवेंद्र फडणवीस माफ करतील किंवा त्यांनी हात जोडले तर त्यांची विनंती मान्य करतील, पण शिरसाट किंवा राठोड यांच्यापैकी एकाची विकेट ही नक्की काढण्याचा प्रयत्न येणाऱ्या काही काळामध्ये फडणवीस करतील। फडणवीसांनी जसं सांगितलं की तुमची एक वेळा तुम्हाला चूक माफ केली, असं होणार नाही, कारण फडणवीस गुरुजी जे बोलतात त्याच्यापेक्षा वेगळं त्यांच्या डोक्यात सुरू असतं। आणि आता ते जे सुरू आहे त्याचा फटका शिंदेंना बसणार की संपूर्ण शिंदेंच्या शिवसेनेला बसणार हे येणाऱ्या काळात आपल्याला कळणार आहे। मित्रांनो, आपल्याला काय वाटतं, माणिक कोकाटे या सत्तेच्या सारीपाटावरचं एक छोटं प्यादा आहे का? या एका प्याद्याच्या रूपाने फडणवीसांनी आणि मोठ्या नेत्यांनी आपापले गोल सेट करून घेतलेत का? या एका फडणवीसांच्या आणि पवारांच्या निर्णयामुळे एकनाथ शिंदे यांच्यावरचा तणाव आणि दबाव वाढलाय का? आपल्याला जे वाटतंय ते आपण आमच्या इनबॉक्स मध्ये व्यक्त व्हा मित्रो। आणि असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला सबस्क्राइब करा। पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या। धन्यवाद।